दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणारी लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. मात्र ही लोकल खरंच प्रवासासाठी सुरक्षित आहे का असा सवाल पडलेला आहे. याचं कारण असं आहे की दरवाजा बंद करण्यावरून होणारे वाद, गर्दीतील धक्काबुक्की आणि चोऱ्यांसारख्या गुन्ह्यांमुळे मुंबई लोकलचा प्रवास सध्या अतिशय असुरक्षित बनलेला आहे. स्क्रीनवरती दिसणारी 5 दृश्य तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा लोकल प्रवास असुरक्षित बनलाय. पहिली घटना आपण बघतोय 24 जानेवारी 2026 मुंबईतील मालाड स्थानकातली घटना आहे. मालाड रेल्वे स्थानकावरती लोकल ट्रेनमधून उतरताना अगदी किरकोळ वादातून 32 वर्षीय NM कॉलेजचे प्रोफेसर आलोक कुमार सिंग यांची हत्या करण्यात आली. दुसरी घटना आपण बघतोय ती आहे 24 जूनची. मुंबई लोकलच्या डब्यामध्ये दरवाजा बंद करण्याच्या अगदी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मयंक लोहार या प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. तिसरी घटना आपण बघतोय ती आहे ठाकुर्ली स्थानकातली. तारीख आहे 15 जुलैची. बुधवारी रात्री ही घटना घडली. डब्यामध्ये जागेवरून 2 प्रवाशांमध्ये वाद झाला, कोयत्याने हल्ला करण्यात आला आणि यामध्ये तो युवक अतिशय गंभीररित्या जखमी झालेला आहे. चौथी घटना आहे चर्चगेट विरार रेल्वेमध्ये पुन्हा एकदा फिल्मी स्टाईलने हाणामारीची घटना घडलेली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. आणि 5वी घटना आहे कुर्ल्यातली. कुर्ला रेल्वे स्थानकावरची घटना आहे. हातामध्ये लोखंडी रॉड सदृश्य वस्तू आहे आणि धावणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. आता या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय. तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधून हल्ल्याची पुन्हा एकदा धक्कादायक आणि अतिशय हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये लोकल ट्रेनमध्येच एका प्रवाशावरती कोयत्याने हल्ला करण्यात आलेला आहे. या हाणामारीमध्ये एकूण 3 जण जखमी झालेत. मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्रीच्या वेळेला ही धक्कादायक घटना घडली आहे. डब्यामध्ये जागेवरून 2 प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे इतका वाढला की तिघांनी थेट लोकल ट्रेनमध्येच कोयता काढला आणि समोरच्या प्रवाशावरती सपासप वार करायला सुरुवात केली. ठाकुर्ली स्थानकावरची घटना आहे, धक्कादायक घटना आहे. मध्यरात्री 12:10 सुमारास ही लोकल ठाकुर्ली स्टेशनवरती आली असता हा सगळा गंभीर प्रकार घडलाय. ही घटना घडली आहे. लोकलमध्ये 3 जणांनी एका प्रवाशावरती अचानक धारदार कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली आणि लोकलमधील हाणामारीमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत. या हाणामारीनंतर 3ही आरोपींनी रेल्वेमधून खाली उतरत पळ काढलाय आणि यानंतर आता रेल्वे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय आणि हल्ल्यातील जखमींवरती रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत. काम संपला, मी ट्रेन पकडला. मी येत होता, पूर्ण ट्रेन भरलेली होती. याच्यानंतर पूर्ण ट्रेन खाली झाली दिवामध्ये. नंतर या लोक डोंबिवलीमध्ये चढला, पूर्ण ट्रेन खाली होती. तो साईडचा पण सीट खाली होता. हे लोकांना तिकडे जाऊन बसायचा होता. हे लोक फक्त आले, मला बोले तू झोपलेला कसा आहे. मी बोलला मी उठतो. मीनी माझा मीठ 8चा जो मीठ आहे ना तो उचलला तिकडून. या लोकांनी डायरेक्ट आपला काढला आणि मला इकडे मारला. पूर्ण नंतर काढा मारला आणि मला तो मोठा कालावाला आहे ना तो याचा सोबत आहे. तो मला बोलतो याला लेप भरलेला आपण आता सह निघू. नंतर मी याचा कॉलर पकडला आज छोटेवाल्याचा. ह्या लोक मला ट्रेनतून बाहेर फेकत होता. ठाकुर्लीमध्ये ट्रेन थांबला ना 4-5 मुले लोक चढले त्याच्यामध्ये वाचवायला मला. त्या लोकांनी ह्याला मारला. ऍक्च्युली पोलीस लोक आहेत तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्दी. लोक टायमावर नसतात, कुठला कुठे करतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात सगळे. 4थ्या सीटवर बसायचं असतं. आतमध्ये चढल्यानंतर प्रत्येक जण म्हणतो तुम्ही कुठे उतरणार आहेत, काय उतरणार ते विचारलं. त्यानुसार आपलं सीट अक्वायर केलं जातं आणि नंतर मग ते बसले जातात. मग बाकीचे जे उभे राहिले त्यांनी कुठे बसायचं, मग असं पण होतं ना. मग 4थ्या सीटला काही जण जागा नाही होते, तुम्ही उभा नाही राहू शकत का, क्षुल्लक गोष्टीवरनं वाद होतात. बाकी काय लोकल डबे वाढवावे अशी शासनाला विनंती आहे. त्यामुळे सगळ्यांनी याकडे लक्ष देणं आणि सगळ्यांनी सपोर्ट करणं हे महत्वाचं आहे. आता ज्या लोकलमध्ये ज्या घटना होत आहेत त्या भरपूरच म्हणजे असे बघून आपल्याला भीती वाटत आहे. लोकांना ट्रॅव्हल करायला भीती वाटत आहे. ते आपण रोज ट्रॅव्हल करतो त्यामध्ये असं कुणाला धक्काबुक्का लागला तरी पण मोठे मोठे मॅटर होत आहेत. म्हणजे डायरेक्ट मर्डर वगैरे करतायत ते लोक. त्यामुळे खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे. आम्ही पण सकाळच्या गाडीने जायचं सोडून आता आम्ही पीक टाइम सोडून थोडं लेट जात आहे, कारण की असे आपल्याबरोबर प्रसंग होणे असं आम्हाला वाटतं. तर प्रशासनाने
प्रशासनाने असं करायला पाहिजे की लोकलचे गाडीचे डबे वाढवले पाहिजेत किंवा पोलीस यंत्रणा जास्त वाढवली पाहिजे असं मला वाटतं याच्यामध्ये. जी कुर्ल्याची घटना आहे त्याच्यामध्ये जो लाकडी काठी घेऊन धावलेला व्यक्ती आहे तो मनोरुग्ण आहे असं प्रतीत होत आहे. त्याची देखील तपासणी केली जात आहे. त्याला RPF आणि GRPच्या माध्यमातून पकडण्यात देखील आलेलं आहे. 2 व्यक्ती हे जखमी झालेले आहेत. हे जी परेलवरनं अंबरनाथला चाललेली लोकल होती त्या लोकलच्या मध्ये ही झालेली घटना आहे. या घटनेच्या मध्ये 2 व्यक्ती ज्यांना मारहाण झाली होती हे 2 व्यक्ती कल्याणला उतरलेले आहेत आणि त्या एका व्यक्तीचे 2 जे सहकारी आहेत ते 2 सहकारी ठाकुर्ली स्थानकावरती उतरलेले आहेत. त्यांची देखील ओळख पटवली जात आहे. या 2 व्यक्तीपैकी दोघांनाही इथं कल्याण स्थानकावरती प्रथमोपचार देखील देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील ॲडमिट करण्यात आलं. त्यापैकी एका व्यक्तीला डोक्याला मारहाण झालेली असल्यामुळे त्याला पुढे सायन हॉस्पिटलला रेफर करण्यात आलेलं आहे. सायन हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशनचं देखील आमचं बोलणं झालेलं आहे आणि हे 2ही व्यक्ती जे आहेत सायन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेला व्यक्ती देखील स्टेबल आहे आणि ज्याला कल्याणमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तो व्यक्ती देखील स्टेबल आहे. मला असं वाटतं रेल्वे सुरक्षा बल काय करतं, जर हे असे प्रकार घडत असतील तर लोकांची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. आपले खासदार जे आहेत महाराष्ट्राचे त्यांनी हा प्रश्न मला असं वाटतं आता अधिवेशन चालू होत आहे. मुंबई रेल्वेला सर्वात जास्ती रेव्हेन्यू मिळवून देते त्या मुंबईकरांची जर सुरक्षा होत नसेल तर हा प्रश्न खासदारांनी संसदेत उचलला पाहिजे. माझे सहकारी संकेत वर्ग सध्या आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून थेट सगळे अपडेट्स घेणार आहोत. संकेत, आपण बघतो मागच्या या कालावधीमध्ये ह्या रेल्वेमध्ये ज्या घडणाऱ्या ज्या गुन्ह्यांच्या घटना त्या आता वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतोय की खरंच रेल्वेचा प्रवास सुरक्षित राहिलाय का? अमित, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घटना अशा घडल्यात. काल पण ही घटना घडली. डोंबिवली आणि ठाकुर्लीच्या दरम्यान ही घटना घडली. 2 जण होते असं म्हटलं जातं आहे आणि त्यानंतर त्यांनी एकाला मारहाण केली, कड्याने मारहाण केली. सुरुवातीला बातमी आली की कोयत्याने मारहाण केली. कन्फ्युजन होतं सुरुवातीला नेमकं काल रात्री काय घडलं आणि रेल्वेची सुरक्षा, अशा 2 विषयांवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः प्रज्ञा जिडगे मॅडम आहेत. त्या DCP आहेत रेल्वेला. मॅम, मला सांगा की काल नेमकं काय घडलं? म्हणजे सुरुवातीला असं आलं की कोयत्याने मारहाण झाली, सिकल होतं. नंतर आज सकाळी असं कळतंय की लोखंडी कडा होता. त्यात पण कोण जखमी झाले आहेत? कारण की मारहाण एकाला झाली असं म्हणतात पण जखमी 3 आहेत. तर ते नेमकं क्रोनॉलॉजी काय आहे? ह्याच्यामध्ये असं आहे की प्रितेश कनोजिया नावाची व्यक्ती आहे जे पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात. ते घाटकोपरवरून रात्री साधारणतः 11 वाजता त्या अंबरनाथकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. ते लगेज डब्यामध्ये होते आणि दिव्याला जेव्हा गाडीमधली गर्दी कमी झाल्यानंतर ते तिथल्या बेंचवरती बाकावरती झोपून गेले. त्याच्यानंतर पुढे डोंबिवलीमध्ये जे राजू वाघे आणि त्यांचा एक मित्र आहे खंदारे, हे 2 जण गाडीमध्ये चढले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही उठून बसा आणि बाकावरती बसू नका, आम्हालाही बसायला जागा हवी. ह्या विषयावरून हा वाद सुरू झाला आणि त्या दोघांच्यामध्ये ह्याच्यावरून मारहाण सुरू झाली. आणि अशातच गाडी पुढे ठाकुर्ली स्टेशनला आलेली असताना जेव्हा कनोजे आहेत त्यांनी आरडाओरडा केला की समोरचे 2 जण आपल्याला मारतायत म्हणून. त्याच्यानंतर ठाकुर्ली स्टेशनवरती जे 2-3 जण जनरल पॅसेंजर होते ते गाडीमध्ये चढले आणि त्यांनी जे 2 जण वाघे आणि खंदारे आहेत ह्यांना मारहाण केलेली आहे. तर अशा प्रकारे हा प्रकार दोघांच्यामध्ये मारहाणीचा झालेला आहे. ह्याच्यामध्ये व्हिडिओ एक वेगळा व्हायरल झालेला आहे, तो हा व्हिडिओ नाही आहे. आणि मारहाण जी झालेली आहे ती हाताने लाथाबुक्क्या आणि हातातल्या कड्याने मारहाण झालेली आहे. याच्यामध्ये त्या कुठेही वापरला नाही, हातातल्या कड्याने मारला. तर आपण बघतोय लोकलमध्ये हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. यातली महत्त्वाची अपडेट अशी आहे की कोयत्याने हल्ला झालेला नाहीये, तो हल्ला कड्याने करण्यात आलेला आहे. आताची रिसेंट अपडेट आपण बघतोय. प्रवाशाकडे प्रकार सांगितलेला नाही आहे. आवाज गेला. मॅम सांगा, विषय असा पण आहे की रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण होतोय. मागच्या वेळेला आपण पाहिलं बोरिवलीला झालेला आहे, आता डोंबिवली ठाकुर्लीच्या मध्ये झालंय. तर कुठेतरी सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. तर का सतत अशा घटना घडतात?
मागे जी बोरिवलीला घटना झालेली होती त्याच्यानंतर रेल्वेचे आयुक्त माननीय राकेश कलासागर सर आहेत, यांनी सर्वांना निर्देश दिलेले आहेत. त्याच्याप्रमाणे आपण ऑलरेडी RPF आणि GRP दोघांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण चेकिंग सुरू केलेलं आहे. आपण रँडमली लोकांचं चेकिंग करतोय आणि त्याच्यातून आम्ही आवाहन पण करतोय लोकांना की आपले डेली कम्युटर्स आहेत त्यांनी जात असताना आपल्या बॅगमधून कोणत्याही प्रकारचे हत्यार, कात्री किंवा कोणतेही चाकू वगैरे असले वेपन्स कोणतेही कॅरी करू नये. आणि आपण याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅसिव्ह चेकिंग करतोय. व्हिजिबल प्रेझेन्स प्रत्येक स्टेशनला आपले RPF आणि GRPचे लोक पण असतात आणि आपले 15-12ची जी आपली हेल्पलाईन आहे त्याच्यावरती बरेच लोक कॉल करून इन्सिडेंटची माहिती देतात. जशी कालच्या इन्सिडेंटची माहितीसुद्धा आपल्या कंट्रोल रूमला कळवली गेली आणि तात्काळ आपले जे कल्याणचे जे कर्मचारी आहेत त्यांनी सदर जखमींना तिथं उतरून घेण्याचं काम केलेलं आहे. मॅम मला आता आम्ही हे जे व्हिडिओज असतात जे नंतर सोशल मीडियावरती जातात तर ते आम्ही सकाळपासून ते बघतो. तर लोकांचं खाली असं म्हणणं आहे की आम्ही ज्या रेल्वे स्टेशन्सला वगैरे पोहोचतो तर पोलीस कधी RPF असेल, GRP असेल, कधी कोणत्या बाकावरती बसलेले असतात, फोन चाळत असतात, कधी गप्पा मारत असतात. तर पुढच्या काळामध्ये कारण की त्यांचं काम आहे पोलिसिंग करणं, तर एक जनरल मीटिंग घेऊन सर्वांना निर्देश देणार आहात का की तुम्ही त्या वेळेला ड्युटीवरती नीट काम केलं पाहिजे किंवा आणखी काही टेक्नॉलॉजिकली सपोर्ट त्या पोलिसांना तुम्ही तिकडे रेल्वे स्टेशनला देणार आहात का? कारण की टेक्नॉलॉजिकल सपोर्ट मिळालं तर अर्थात खूप बेटर होईल. आणि GRPचं असणारं संख्याबळ आहे तर प्रत्येक स्टेशनवरती किंवा प्रत्येक तर आपण बघतो लोकलमध्ये हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि त्यातले नवे नवे अपडेट्स आपल्याला समोर येताना दिसत आहेत. संकेत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटना या अजून सुद्धा सुरू आहेत आणि बुधवारी पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. चर्चगेट विरार रेल्वेमध्ये पुन्हा एकदा फिल्मी स्टाईल हाणामारीची घटना घडलेली आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. मात्र हा वाद कशामुळे झाला हे अजून कळू शकलेलं नाहीये आणि इतकंच नंतर एका व्यक्तीकडून मशीन काढ असा धमकीवजा इशारा देण्यात आल्याचा आवाज ऐकू येतोय. मात्र अशा मारहाणीच्या घटनांमुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. काही दिवसापूर्वीच लोकलमध्ये एका प्रवाशावरती चाकूने हल्ला करण्यात आलेला होता. मात्र यानंतर सुद्धा पुन्हा एकदा अशाच पद्धतीची घटना समोर येत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आता जोर धरते. आता अशा पद्धतीचीच बातमी आपण कुर्ल्यामधून बघणार आहोत. कुर्ला रेल्वे स्थानकावरती लोखंडी रॉड सदृश्य वस्तू घेऊन धावणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय. प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचं समोर आलंय. साजिद अब्दुल करीम चौधरी असं या व्यक्तीचं नाव आहे. वयवर्ष त्याचं 49 आहे आणि पुढील चौकशीसाठी GRP आता चौकशी करते आणि तपास करते. तर मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून 22 वर्षीय मयांक लोहार याची हत्या झालेली होती. त्यानंतर सुद्धा हल्ल्याच्या आणि वादाच्या घटना सुरू आहेत. त्यामुळे GRPच्या मनुष्यबळ तसंच तांत्रिक सुविधांवरील प्रश्न आता उपस्थित होत आहेत. रोज 68 ते 80 लाख प्रवासी प्रवास करत असतात. सध्या 2000 प्रवाशांमागे केवळ एक पोलीस कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती रेल्वे कार्यकर्ते समीर झवेर यांनी दिलेली आहे. वाढती गर्दी आहे, अपुरं मनुष्यबळ आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे मुंबई लोकलची सुरक्षा करणं हे रेल्वे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान बनलं आहे. दरम्यान मुंबई लोकल सुरक्षेचं नेमकं वास्तव काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. तर आपण बघतोय रोज 68 ते 80 लाख प्रवासी हे प्रवास करतायत. दर 2000 प्रवाशांमागे एकच पोलीस सध्या उपलब्ध आहे. मंजूर पदं किती आहे तर ती आहे 4185. रेल्वे पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता दिसते आणि रिक्त पोलीस पदं जी आहेत ती 693 इतकी आहेत. रिक्त अधिकारी पदं आहेत ती 85 आहेत. एकूण रिक्त पदं आहेत ती 778 इतकी आहेत. मंजूर अधिकारी किती आहेत तर ते 255 आहेत. कार्यरत अधिकारी आहे ती संख्या आहे 190ची. जवळपास 25% पदही अजून सुद्धा रिक्त आहे. पोलीस निरीक्षक पदं रिक्त किती आहेत तर ती 8 आहेत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पदं
ही रिक्त किती तर 17 आहे. पोलीस उपनिरीक्षक 40 पदं सध्या रिक्त आहेत. आता पुढची बातमी सुद्धा मुंबईमधून आहे, अंधेरी भागातून आहे. यामध्ये हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडलेली आहे, ती समोर आलेली आहे. भरधाव दुचाकीचं 8 वर्षीय रेवा पवार या मुलीला जोरदार धडक बसली. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाले आणि दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने वाहन चालवत होते असा आरोप स्थानिकांनी केलाय. जखमी रेवा पवारवरती कोपर रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत. आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून फरार दुचाकीस्वारांचा पोलिसांकडून आता शोध घेतला जातोय. आपण सध्या फोटो बघतोय तो त्याच आरोपींचा आहे ज्यांच्या दुचाकीने जोरदार धडक बसली या मुलीला आणि या मुलीची प्रकृती सध्या गंभीर आहे. या मुलीवरती रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत. मुंबईतल्या अंधेरीमध्ये ही घटना घडली, हिट अँड रनची घटना घडलेली आहे. ही धडक बसल्यानंतर हे 2 आरोपी तिकडनं फरार झाले. काल सकाळी अंधेरी भागामध्ये रेवा पवार नावाची एक 8 वर्षांची विद्यार्थिनी तिच्या आईसोबत ट्युशनला जायला घरातून निघाली. ती ट्युशनला जाण्यासाठी निघाली होती, पण ती थेट पोचली आहे माझ्या मागे असणाऱ्या या कूपर रुग्णालयामध्ये. खरं तर अंधेरीमध्ये रस्ता क्रॉस करत असताना एका दुचाकीने तिला धडक दिली. रॉंग साईडने आलेली दुचाकी होती जिने रेवा पवार आणि तिच्या आईला धडक दिली. रेवा ही तिला गंभीर दुखापत झालेली, तिच्या डोक्याला मुका मार लागलेला आहे. तिला एका कानाने आता ऐकू येत नाही असं ती तिच्या पालकांना सांगते. पायाला इजा झालेली, कमरेला इजा झालेली आहे. खरं तर 2 जण होते त्या स्कूटीवरती, ते रॉंग वेनी आले. त्यांनी रेवाला धडक दिली आणि त्यामुळे रेवा इथपर्यंत म्हणजे या कूपर रुग्णालयात आलेली. आता ही कोणाची नेमकी चूक आहे? म्हणजे आपल्याकडे ट्रॅफिक रूल्स स्ट्रिक्ट नाही आहेत का, ती फॉलो होत नाही आहेत, आणि जर ते फॉलो होत नसतील तर त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही आहे का, असे अनेक सवाल करता आता इथे उपस्थित होतात. महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणातले जे आरोपी आहेत, कारण गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामुळे प्रकरणातले जे आरोपी आहेत ते 24 तास होऊनही अजूनही फरार आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आता इथे प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. त्यामुळे आता हे आरोपी नेमके कधी सापडत आहेत आणि रेवाला कधी न्याय मिळतो, रेवाची तब्येतीची अपडेट काय, हे सगळं आता पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कुणाल यांच्या समी संकेतवर न्यूज 18 मराठी, मुंबई.